मुरगुडमध्ये आज महाशिवरात्री उत्सव अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयानं अप्रतिम देखावा सादर केला होता। यात 9 फुटाचे भव्य शिवलिंग विविध प्रकारच्या फुलमालांनी आच्छादित केलं होतं। याशिवाय आरशांच्या साह्यानं सहस्र शिवलिंग प्रतिमांचा विलोभनीय नजारा भाविकांचं लक्ष वेधून घेत होता। विद्यालयाच्या प्रमुख लताबहेनजी, सहाय्यक लक्ष्मीबहेनजी यांच्या निर्देशानुसार अनिल अंगस व राजेंद्र कांबळे या कलाकारभाईंनी हा दिव्य देखावा सादर केला। त्यांना भिकाजी भांदिगरे, संभाजी पाटील, दिनेश तारक, सागरदान नाथवडे, विलास करडे व भामरेभाई यांचं मौलिक सहकार्य लाभलं। भक्तगणांच्या डोळ्यांचं पारणं फिरावं असा हा देखावा पाहण्यासाठी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। याशिवाय महादेव गल्ली, तुकाराम चौक, माधवनगर, गुरव गल्ली, वाघेश्वरी मठ, चिमगाव येथील महाशिवरात्री उत्सव सुद्धा जल्लोषात संपन्न झाला। हलगी, ताशा आणि पारंपरिक वाद्य यामुळे उत्सवाचं वैभव अधिकच खुलून आलं। भक्तांना सर्वत्र खिचडी व केळी वाटण्यात आली। लताबहेनजींनी महाशिवरात्रीचं अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितलं। देवासूर युद्धात समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं विष भगवान शंकरांनी प्राशन केल्यानं त्यांचा कंठ निळा झाला, त्यामुळे त्यांना नीलकंठ असंही म्हणतात। नीलकंठ महादेवाला पार्वतीनं पती म्हणून स्वीकारलं। महाशिवरात्रीला शंकर पार्वतीचा विवाह झाला। महापराक्रमी पण उद्दाम व अहंकारी रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्र यांनी शंकराची आराधना रामेश्वर येथे केली होती। या आध्यात्मिक आणि मांगलिक उत्सवात हजारो भाविक दिवसभर सहभागी झाले होते। उद्या सोमवार दिनांक 16 रोजी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।